आता भाजपला मुंबईचा तुकडा हवाय. संयुक्त मुलाखतीतून राज ठाकरेंचा घणाघात. तर मुंबईचं अस्तित्व संस्कृती मारण्याचा प्रयत्न सुरू. उद्धव ठाकरेंचाही निशाणा. ठाकरेंसाठी ही लढाई मुंबईकरांच्या अस्तित्वाची नव्हे तर त्यांच्या अस्तित्वाची. पुढारी न्यूजच्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचा निशाणा. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार, फडणवीसांचा पुनरुच्चार. निवडणुका झाल्यावर राज ठाकरेंनी बोलावलं तर शिवतीर्थावर चहापानासाठी जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं पुढारीच्या मुलाखतीत विधान. तर 2019 मध्येच मातोश्रीनं 2 दरवाजे बंद केल्याचं वक्तव्य. एनडीए मध्ये शरद पवारांना सामील करण्याचा प्रस्ताव सध्या नाही, पण राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. मुख्यमंत्री फडणवीसांचे पुढारी न्यूजच्या मुलाखतीमध्ये सूचक विधान. तर अजून काय काय बघायला मिळणार हे पांडुरंगालाच ठाऊक. सुळेंची प्रतिक्रिया. ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त जाहीर सभा आज नाशिकमध्ये. युती झाल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरेंची ही पहिली संयुक्त सभा. ठाकरेंची तोफ कुणाकुणावर धडाडणार याकडे राज्याचं लक्ष. विलासराव देशमुखांबाबतच्या विधानावरनं अजित पवारांनी रवींद्र चव्हाणांना सुनावलं. वेडवाकडं बोललेलं महाराष्ट्र सहन करणार नाही, अजितदादांनी ठणकावलं. नॅशनल क्रश गिरिजा ओक घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत. रविवारी पुण्यातील एरंडवणेमध्ये होणार विशेष मुलाखत. भाजपचा पुण्यामध्ये संवाद पुणेकरांशी विशेष कार्यक्रम. ठाकरे सेनेच्या उमेदवार किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप. सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे धाव. तर निलेश राणेंचा न्यायालयात जाण्याचा इशारा. बीडच्या परळीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना आणि एमआयएमची युती. प्रचारामध्ये एमआयएमचे मुंडे बंधू भगिनींवरती केले होते आरोप. तर कोण एमआयएम म्हणत एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं. मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा. भाजपच्या बंडखोर शिल्पा केळुसकरांच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेविरोधात घोषणाबाजी. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 173 सायन प्रतीक्षानगर मधला प्रकार. पुण्यात उद्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर. दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार. सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हे हे सुद्धा राहणार उपस्थित. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्या महायुतीचा जाहीरनामा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये जाहीरनाम्याचं प्रकाशन. मतदानाला 8 दिवस शिल्लक असतानाच नवी मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. सानपाडा प्रभाग 19 मधील 18 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम. मुंबईत बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भाजपकडून निलंबनाची कारवाई. 26 जणांचे 6 वर्षांसाठी निलंबन. महापालिका निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका. नवी मुंबईच्या वाशीत निवडणूक आयोगाची मोठी कारवाई. लाखो रुपयांची रोकड असलेली कार पकडली. नेमकी रोकड किती आणि कार मालक कोण याचा तपास सुरू. महापालिकेची रणधुमाळी सुरू असतानाच गुटख्याचा मोठा साठा जप्त. 3 मोठ्या ट्रकसह 10 गाड्या भरून मुंबईत येणारा 2 कोटींचा गुटखा हस्तगत. ऐरोली टोल नाक्याजवळ कारवाई. 10 जणांसह 14 गाड्या ताब्यात. आयपॅकवरील छाप्यानंतर ममता बॅनर्जी आक्रमक. ईडी छाप्याविरोधात ममता बॅनर्जींचा भव्य निषेध मोर्चा. निवडणूक रणनीतीवर ईडीचा डोळा, ममतांचा आरोप. छत्तीसगडमधील नक्षलवाद विरोधाच्या मोहिमेला मोठं यश.
दंतेवाडामध्ये 63 नक्षलवादी आत्मसमर्पण करणार. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये 18 महिला नक्षलवाद्यांचाही समावेश.